वास्तव बातमी निवड 2025 अंतर्गत आज छाननीची प्रक्रिया पार पडली। आज 18/11/2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया सुरू होती। दुपारी 3:30 वाजेपर्यंत छाननीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये एकूण अध्यक्षपदासाठी 7 अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 7 अर्ज आपल्याला प्राप्त झाले होते। त्यापैकी 6 पात्र झाले आणि एक अपात्र झाला। अपात्रतेचं कारण असं आहे की डमी अर्ज होता, ते सूचक एकच असल्या कारणाने कायदेशीर प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आपण एक अपात्र केला। त्यानंतर सदस्यपदासाठी एकूण 1 ते 13 प्रभागासाठी 146 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 45 अर्ज अपात्र झाले आणि 101 अर्ज प्राप्त झाले। आणि अंतिमरित्या छाननीच्या अध्यक्षपदासाठी 6 व सदस्यपदासाठी 101 अर्ज, एकूण 1 ते 13 प्रभाग असे एकूण 107 उमेदवारी अर्ज छाननीअंती पात्र झाले। छाननीसाठी कोणी ऑब्जेक्शन घेण्यात आले का? छाननीसाठी कुठल्या उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचं ऑब्जेक्शन असं घेण्यात आलेलं नाही। आणि जी नवीन नियम आलाय तो नवीन नियम काय होता आणि त्याबद्दल काय झाले? माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी काल एक सूचना जारी केली होती। त्यामध्ये असं सांगण्यात आलं होते की मान्यता प्राप्त जे पक्ष आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्या उमेदवार व त्यांच्या पूरक उमेदवारावर एक सूचना दिली होती की जर पूरक उमेदवाराचे एकच सूचक असतील तर त्यांना तो अर्ज वैध करा व त्याला नंतरनं जर त्यांनी माघार नाही घेतला तर अपक्ष म्हणून कन्सिडर करा। पण माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित सूचना आल्या व कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे जर एखादा राजकीय पक्ष असेल त्यांचा जो मेन उमेदवार सोडून पूरक उमेदवार असेल त्याला जर एक सूचक असेल तर तो अर्ज वैध होणार नाही, अवैध राहील। जर त्याला 5 सूचक असते तर तो अर्ज अपक्ष म्हणून कन्सिडर केला गेला असता। प्रभाग वाईज कुठल्या प्रभागातील किती अर्ज पास झाले? प्रभाग वाईज अर्ज सर 1 मध्ये एकूण 4 बाद झाले, 2 मध्ये 2 झाले, 3 मध्ये 5 झाले, 4 मध्ये 3 झाले, 5 मध्ये 3, 6 मध्ये 4, 7 मध्ये 2, 8 मध्ये 2, 9 मध्ये 5, 10 मध्ये 3, 11 मध्ये 5, 12 मध्ये 3, 13 मध्ये 4 असे प्रभाग वाईज अर्ज बाद झाले। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।